ए काय काय इश्यू झालं? काय झालं? तो विचारतो तो कुठे गेला हॉटेल तिरंगाचा पण माल आपल्याला रस्त्याने जाताना दिसतोय. हॉटेल तिरंगा आपली चेकिंग झाली, त्याच्यामुळे आपल्याला लगेच सोडण्यात आलं. आपली थोडीशी ओळख पण आहे. एलिफेंट और लायन भी एलिफेंट बड़ा नहीं, छोटे छोटा वाला रहता. जे आता आपल्याकडे बघितलं की ॲ करतील. आता तुम्ही जो आवाज ऐकताय तो वाघाचाच आवाज आहे. साक्षी गणपती ओके, मला उद्या कंप्लीट करायचंय. माझं ऐकत नाही, ऍटलीस्ट या सुंदर यांचं तरी ऐका. गाईज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि मला आशा अपेक्षा सगळे की तुम्ही ऐकाल, पण ही आशा अपेक्षा नव्हती, ऋतूच्या होती. माझी ऑडियन्स पण माझ्यासारखीच आहे, पोरांचं ऐकत नाही, पोरींचे लगेच ऐकतंय. जंगल कसं असावं आणि सह्याद्री कसा ठेवावा, खरंच या हैदराबादच्या लोकांकडनं शिका. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय भोलेनाथ. मी सह्याद्रीपुत्र विशाल जुंगरे स्वागत करतो तुमचं नवीन एका या भटकंतीमध्ये. जेवण करून आता आपण पुढच्या प्रवासाला निघालोय. बघू कितपर्यंत पोहोचतोय, किती वाजेपर्यंत पोहोचतोय. सुंदर अशा संध्याकाळच्या वेळी आपला हा प्रवास चालू झाला होता आणि मध्येच आम्हाला मग हॉटेल भाग्यश्री नंतर आता हॉटेल तिरंगाचा माल रस्त्यानं चालताना दिसला होता. हॉटेल तिरंगाचा पण माल आपल्याला रस्त्याने जाताना दिसतोय. हॉटेल तिरंगा नाद करते का, यायला लागतं. हॉटेल तिरंगा यायलाच लागतंय. आता समोर दिसणाऱ्या या सुंदर सह्याद्रीतून आपला पुढचा प्रवास चालू होणार होता, पण त्या अगोदर समोर चालू असलेल्या गाड्यांच्या तपासणीला आम्हाला पण सामोरं जावं लागणार होतं. मला वाटतं इथे चेकिंग होतं. हे बाटल्या फेका सगळ्या भाई, हाय तशा फेकून द्या. चला आपल्या नॉर्मल जी पिण्याची पाण्याची बॉटल आहे ती आपण घेऊन जाऊ शकतो, पण ह्या ज्या बॉटल्स आहेत बाहेर बघतो आपण, ह्या बॉटल्स इथून पुढे अलाउड नाही आहेत. म्हणजे मिनिमम 2 लिटर्सच्या बॉटल मी घेऊन जाऊ शकता. आपली चेकिंग झाली, त्याच्यामुळे आपल्याला लगेच सोडण्यात आलं. हे पूर्ण जंगल आहे आणि या जंगलामध्ये हे प्राणी आहेत. तर तुम्हाला वाघ पण बघायला भेटतो, चित्ता पण बघायचो, बिबट्या पण ज्याला बोलतो, बिबट्या वगैरे असे प्राणी आहेत. तर आपल्यातल्या काही पोरी आहेत त्यांना ह्या गोष्टी दिसल्यात एका डोळ्याने राईट साईडच्या. म्हणजे हा सनसेट आहे, म्हणजे सूर्य ज्या वेळेला डुबत असतो, म्हणजे आज दिवसभरात काही कारस्थान करून तो ज्याला झोपतो, ज्याला आपण सनसेट बोलतो, तो सनसेट आहे. आणि हे समोर वाघासाठी खाणं घेऊन चाललेत या गाडीत. काय रे, जेव्हा वाघानं जर झडप घातली बाई, वर्षभर त्याला काय खायची गरज नाही मग. तर हे आपले जे सारथी आहेत, सारथी आपल्याला भरपूर काही गोष्टी सांगतायत. ज्या मी सांगतोय तुम्हाला ना, ते मला अगोदर सांगतायत त्यांच्या भाषेत, मग मी ट्रान्सलेट करून तुम्हाला आपल्या मराठी भाषेत सांगतोय. त्यांचं असं म्हणणं आहे की इथून पुढे 2 लिटरच्या बॉटल्स तुम्ही घेऊन जाऊ शकता. थोडक्यात काय तर जसं आपण प्लॅस्टिक मुक्त महाराष्ट्र करायचं बघतोय, तशाच पद्धतीनं हे लोक प्लॅस्टिक मुक्त जंगल करायचा प्रयत्न करतात. जंगलाची सुरुवात झाली तेव्हापासून या प्रवासात फक्त माकड आणि मनुष्य हे 2च प्राणी मला दिसत होते. आणि माकड तर माझे फॅन असल्यासारखे बऱ्याच प्रमाणात रस्त्यावर उतरल्यासारखे दिसत होते. सुंदर असा प्रवास चालू होता. अचानक आमच्या सारथींनी खाण्यासाठी मासा कसा तयार करायचा
याची रेसिपी सांगायला सुरुवात केली. अलग रहता, इसका टेस्ट बहुत अच्छा रहता. मैंने से घर के लेके जाता हूँ, ओनली मच्छी का कभी नहीं. ओके खाली मच्छी क्या Right. लाइव वाला का कट करके हां पाउडर पावडर येलो कलर येलो पाउडर हल्दी 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 का और वो नींबू का मिक्स करके मॅरिनेट करके मैरिनेट करके मिनिमम 5 घंटा रहता. हां 5-6 घंटा रहता उसमें कवर में डाला था. म्हणजे आपल्या आता सारथी जे एवढं काय गोष्टी सांगतायत ना ते आता सध्या तरी ऐकायची इच्छा नाही कारण तोंडाला पाणी येतं. धन्यवाद धन्यवाद बस. तर 9 नंतर ज्यावेळेला इथे गाड्या बंद होतात त्यावेळेला तुम्हाला इथे ज्यावेळेला राहायचं असेल तर एक नवीन रिसॉर्ट आहे, म्हणजे जे आत्ता आपण बघितलं ते रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्टमध्ये तुम्हाला राहण्यासाठी इकडे लोक पण अशी गाडी थांबवून काहीतरी मागतात. इथं माकड पण अरे तुझ्याच ऐकलं रे. तर हे समोरचं जे गेट आहे या गेट मध्ये 9 का क्लोज रहता. 9 बजे का क्लोज का बिफोर आना तो भी कोई एनिमल वो देख नहीं सकता इस रोड में. ओके 9 o'clock का क्लोज 10 मिनट 20 मिनट आए तो एक एलिफेंट और लायन भी क्रॉसिंग रहते कंपल्सरी रास्ता में. एलिफंट पण दिसते. एलिफेंट बड़ा नहीं छोटे. एक छोटा वाला रहता, नहीं तो डीर वाला बड़ा डीर रहता, वो बड़ा वाला रहता ना Reindeer. वही कंपल्सरी मिलता है 9 o'clock. म्हणजे इथून पुढे 9 नंतर गाडी जी आहे ती अलाउड नाही होत. आता समोर एक गेट आहे आपल्या, त्या गेटमधून 9 नंतर गाड्या अलाउड नाहीत कारण इथून पुढे जे कमानीवरती जे दिसतंय आपल्याला म्हणजे वाघ वगैरे जे काही दिसतंय तर त्या गोष्टी आहेत की ज्या रस्त्यावरती येतात आणि रस्त्यावरती म्हणजे दिवसाच्या पण येतात पण दिवसा गाड्यांमध्ये दिसतात या गोष्टी आणि रात्रीच्या दिसत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवाला आणि आपल्या जीवाला दोघांनाही हानी असते. तर त्याच्यामुळं हा इथल्या एक सरकारचा एक नियम. व्हिडिओ दाखवतात ना डिस्कवरी जिम कॉर्बेट. हे बघ याला परत पाठवलं बिअरच्या बॉटल हे बाबा पण दिले ना आम्हाला अभी फाइन लगा इसका. फाईन लागेल ना. हे बघ याला फाईन मारली त्या बॉटलमुळे. ड्रिंकिंग वाला का नया अंडा नहीं रखता. ओके इथं एक चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला इथं पूर्णपणे चेकिंग होते. ड्रिंक अँड ड्राईव्ह अलाउड नाही आहे किंवा प्लॅस्टिकची बॉटल इथून पुढे अलाउड नाही आहे. तुम्ही बघाल 10,000ची फाईन आहे जर तुम्ही बॉटल्स वगैरे घेऊन गेलात तर हे सगळं आहे. डस्टबिन आहे, प्लॅस्टिक फ्री झोन जर बघाल ना ते बोर्ड आहे आपल्याला दिसतंय प्लास्टिक फ्री झोन आहे. म्हणजे सगळ्यात उत्तम गोष्ट आहे इथली की स्वच्छता कशी असावी म्हणजे प्रत्येक गाडी चेक करून प्रत्येक गोष्टी करायला लागते आणि केली जाते. इथे सुद्धा आपली ओळख त्याच्यामुळं काय थांबवलं नाही. आत्ता हा खरा खडतर प्रवास चालू झाला. आता इथून पुढे हे जे पोस्टरमध्ये दिसतं आहे वाघ वगैरे या सगळ्या गोष्टींचा कदाचित आपल्याला सामना होऊ शकतो. बघूया झाला तर. अरे वा इकडे सगळीकडे सध्या महाबळेश्वरची लोक फिरत आहेत आणि याच्यावरनं आपल्याला एवढंच दिसतं की या असल्या जंगलात वाघ राहतो आणि वाघाच्या सोबत हे असले प्राणी राहतात आणि ही डेअरिंग फक्त महाबळेश्वरच्या लोकांमध्येच असते आणि त्याच्यामध्ये मी पण येतो. आता ही माझ्या भरोशावर ही सगळी अख्खी गाडी आली म्हणजे इथून अलाउड नव्हतं तसं पण हे लोक बोलले चल विशाल सह्याद्री पुत्र विशाल आपल्यासोबत आहे तर या लोकांना नाही वाटत की काही घाबरायची गरज आहे. बरोबर आहे बरोबर. ठीक आहे आमच्या गाडीला काचा पण आहेत. थोडा जास्त सांगते याच्यावर इग्नोर करा काही गोष्टी. तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतो हे पकडल्यानंतर फक्त माझा आवाज येतो. तर मी ठीक आहे माईक आपला थोडा पाठीमागे देतो. कोणाला जर 4 गोष्टी माझ्याविषयी चांगल्या बोलायच्या असतील तर त्या बोलण्यासाठी मी माईक मागे देतो आहे. ठीक आहे कोणाला जर चांगली गोष्ट बोलायची असेल तर बोलून घ्या कारण हा असा योग खूप कमी वेळा येतो. हा विशाल सरांनी तसे तुम्हाला भरपूर काही ज्ञान दिले आहेत बट ज्ञानच असतं ना रे ज्ञान ओके ज्ञान दिलेलं आहे त्यातल्या काही गोष्टी जर तुम्हाला अनएक्सेप्टेड असेल त्यांच्याकडून. नेटवर्क केलेलं आहे. शी नेटवर्क गेले गाईज इथे येताना नेटवर्कचा इश्यू होतो. काही नाही आहे माझ्याकडे तुझ्याबद्दल बोलायला काही नाही बोलू शकत मी. चांगलं काहीच नाही बोलू शकत. नाही वाईट खूप काही सांगू शकते
जे फॅनला एक्सेप्टेड नसेल. बरं, जसं ऋतुजा बोलली तिच्याकडे वाईट माझ्यासारखं माझ्यासाठी काहीच नाही आहे, सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत. असतं एखाद्याचा स्वभाव म्हणजे चेहऱ्यावरनंच कळतो. आंघोळ केली नाही म्हणून मी आज असा दिसतोय, नाही तर सगळ्यांना माहिती आहे. मग अल्लू अर्जुन आणि माझं लोक कम्पॅरिझन करतात म्हणजे की दोघांमध्ये हँडसम कोण. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. जंगल कसं असावं आणि सह्याद्री कसा ठेवावा, खरंच या हैदराबादच्या लोकांकडनं शिका. काय पार्ट दाखवतोय? Fight करून करून सरांना लागली सवय. हे बघा, हे क्रॉसिंग आहे म्हणजे इथून या अशा हरणी उड्या बिड्या मारत जातात म्हणून. हरणी नाही रे. हरणी म्हणजे लेडीज असते, हरण म्हणजे जेंट्स असते. आणि सांबर. सांबर हा इडली सोबत भेटतो. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. मित्रांनो, मध्ये आहे ना महाराष्ट्रामध्ये पण जंगल आहेत, अशी जंगल आहेत की जी हैदराबादला पण करता येणार नाहीत. ती म्हणजे सिमेंटची जंगल. ते जंगल महाराष्ट्रामध्ये म्हणजे आज महाराष्ट्रात त्याच जंगलाच्या पाठीमागे चाललंय की ते जंगल करून कुठेतरी लोकांची गर्दी करतायत आणि महाराष्ट्राचा पूर्ण म्हणजे महाराष्ट्र हा शब्दच पुसायला निघाले. मुंबई पुण्यामध्ये तुम्ही तर विचारच नाही करू शकत. ये बड़ी अच्छी बात कही आप. एवढे चांगले रस्ते असून सुद्धा हे जंगल एवढं स्वच्छ आणि घनदाट असण्यापाठीमागचं कारण म्हणजे तुम्ही या जंगलात कोणतं प्लॅस्टिक घेऊन येऊ शकत नाही आणि या जंगलातून एखाद्या झाडाचं पानसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. आणि हेच या गोष्टीचं मोठं रहस्य आहे. हा म्हणेल वाघाला मी सह्याद्री कुदरतो म्हणून इकडे मी चांगला. आमच्या गाडीतल्या पोरींची आणि सगळ्यांची अपेक्षा आहे की आम्हाला जाताना वाघ दिसावा. पण त्यांना मी एक सांगू इच्छितो की एक वाघ तुमच्या सोबत असल्यामुळे कदाचित दुसरा वाघ तुम्हाला दर्शन नाही देणार. क्या क्या बात कर रहे हैं? ठीक आहे, नेक्स्ट टाइम याल त्यावेळेला आंघोळ करून या. हे परमेश्वरा. ए उठाले रे देवा, उठाले रे बाबा. थोड्या वेळापूर्वी आम्ही आमच्या सारथीसोबत जेवणाच्या विषयावरती चर्चा केली, म्हणजे उद्या काय खायचे काय नाही. समजा जर चुकून वाघ आला तर उद्याचा आपल्या नाश्त्यापेक्षा त्याचाच आजचा नाश्ता होईल किंवा जेवण होईल, काहीतरी एक होईल. सांग की काही लोक तर अशी त्याचं महिनाभर जेवण जमतं. हा, आणि त्या म्हणजे आमच्या बरोबर आलेल्या पोरी. कारण कसं आहे ना, हड्डी तोडायला त्याला वेळ लागतो. हड्डीवाली माणसं आमच्याकडे जास्त आहेत आणि त्याच्यामुळे जरा वेळ लागू शकतो. आमच्या पहिला शेजारचा विचार करू. मला नाही खाणार तो, बोले याला खाऊन फायदा नाही. काय फायदा नाही मला. काय एकदम मग तुम्ही गेले कामातून सगळे. बाजूला आमची अशी विनंती विशाल सरांना बघून त्याची एक बराचसा असा विचार करेल आणि जेवायला खूप भेटलं. नाही, तो वाघ माझ्याशी अशा अवस्थेत कसं हे करणार आहे, बरोबरी नाही करणार तो. मधी बसलेल्या पोरींमुळे आमच्या पाठीमागे बसलेल्या पोरांचे आवाज दाबले गेलेत. माहित नाही का आपण ते आवाज देत नाहीयेत. हे बघा, न बोलणारे लोक बोलायला लागली आणि ते पण काहीतरी मोजकच बोलायचं, पण टोमणी मारायची ते प्रकार इथे. मी कॅमेरा तिकडे घेणार म्हणून लाईट लावली. लाईट घालव बरं. तो अंधारात अरे अशीच भारी दिसतोय. लाईट लावू नका. वाघाला काही हे करताय का तुम्ही, आमंत्रण देताय का? बंद करा. आम्ही गाडीची लावली नाही. कोई सेंस है इस बात की? पण ही समोर दिसणारी गाडी पण म्हणजे हे वाहन जे आहे, हा समोरचा रथ हा पण आमचाच आहे. हे लोक आमच्यासोबत आले याचं कारण पण हेच आहे की त्यांना माहिती आहे आता वाघाचा रस्ता चालू झाला आहे आणि आपल्याला सेफ माणसाबरोबर जायचं आहे, तर ते आता आपल्यासोबत आलेत. समोर आपली गाडी आहे. श्रीमंत लोक त्या गाडीत बसले, जे आता आपल्याकडे बघितलं की ॲ करतील. सलेश्वरम टेम्पल बोलते हैं. कलेश्वर. सलेश्वरम. सलेश्वरम. वही शिवन का टेम्पल है. शिव का टेम्पल है. शिव का टेम्पल है. कैसे ईयरली 4 days ओपन करते हैं. ओके. ओनली 4 days. भाई ट्रैकिंग करने के लिए अंदर का. गाड़ी ट्रेकिंग जाना पड़ा. इधर से 5 किलोमीटर का गाड़ी से चालू होता, हाँ. उधर गाड़ी रखते हैं, उधर से अंदर का 8 किलोमीटर का ट्रैकिंग करने के लिए. वो कभी ओपन होता है शिव टेम्पल? हाँ ओपन करते हैं. अभी- वही टाइम है. वही मेन है. हाँ मेन है. ईयरली 4 days. ओपन होता ओनली है. 4 days. टाइमिंग क्या है 4 days कौन से मंथ में? मैक्सिमम जुलाई
ఆగస్ట్ జూన్ జూలై మే ఏప్రిల్ టు జూలై మినిमम हे 4 मंथ में एक ही बार ओपन करते डेली कंटिन्यू ओपन होतो. जसजसा काळोख वाढत जातो तसतसं प्राण्यांची बाहेर पडण्याची वेळ सुद्धा चालू होते आणि अशाच सगळ्या गोष्टींवरती नजर ठेवण्यासाठी या जंगलातून या वन खात्याची ही समोर दिसणारी गाडी फिरत असते. आपण ह्या रात्रीच्या एवढ्या अंधाराचा प्रवास चालू केलेला आहे. पूर्ण असा काळोख आहे, कुठेतरी अशा एखाद दुसरी गाडी आपल्याला दिसते आणि जर नीट शांततेनं ऐकाल तर काही आवाज पण येत आहेत गाण्याचे. हाडळ वाटते मला, हाडळ. चिंगाला लावू अरे आपण इकडं कशी म्याव अशी असते. ये क्या हो गया, ये क्या सुन रहा हूं मैं. वाघाचा जर तुम्हाला आवाज ऐकायचा आहे तर वाघाचा आवाज ऐकवतो. अपेक्षा आहे फक्त एका वाघाला दुसऱ्या वाघाशी भेटायची. आता तुम्ही जो आवाज ऐकताय तो वाघाचाच आवाज आहे. त्याच्यामुळं जो तुम्हाला आवाज ऐकायची आतुरता होती ती हीच आहे. कदाचित हे असे सगळे आवाज ऐकून आम्हाला जंगलातल्या कोणत्याच प्राण्याचं दर्शन झालं नाही, कारण असे आवाज ऐकून ते सुद्धा घाबरले असतील. समोर दिसणारं चेकपोस्ट म्हणजे जंगलाचा प्रवास संपला. म्हणजे परत माघारी जाणाऱ्या गाड्या या ठिकाणी रात्री 9 नंतर बंद होतात. मग थोडंसं अंतर पार केल्यानंतर आम्हाला दिसू लागली विद्युत रोषणाई आणि घरे. याचा अर्थ 80 ते 90 किलोमीटरचं अंतर पार करत आम्ही आता पोचलो कोणत्या तरी एका गावात. आणि ह्या गाडीतला स्ट्रगल बघू शकतो आपण. किती सुंदर बाळ आहे. नक्की स्ट्रगल आईबापाचं होतं का बाळाचं होतं माहीत नाही, परिस्थितीचं. या रात्रीच्या प्रवासात आम्हाला एक सुंदर असं दृश्य बघायला भेटलं. ते म्हणजे श्रीशैलम धरण. याचा फक्त एकच दरवाजा उघडल्यामुळं पाण्याचा विसर्ग एवढा मोठा होता की त्याच्या दरवाज्यातून निघणारं पाणी बऱ्याच प्रमाणात हवेत उडत होतं आणि त्याच्यामुळं हे सगळे रस्ते जलमय झाले होते आणि त्याला एक पावसाचं एक स्वरूप आलं होतं. सोबतच या धरणाच्या पाण्यावरती वीज निर्मिती सुद्धा केली जाते आणि ती वीज बऱ्याच प्रमाणात तेलंगणा राज्यात पुरवली जाते. तर आता आपण सध्या तेलंगणाच्या म्हणजे श्रीशैलमच्या डॅमवरती आहे. डॅमच्या बाजूचा एक ब्रिज आहे त्याच्यावरती आहे. आता जसा हा आपण एंड होईल म्हणजे आपण तेलंगणा संपून आंध्र प्रदेशमध्ये म्हणजे तिसऱ्या राज्यामध्ये आपण एंट्री करतो आहे. महाराष्ट्रानंतर तेलंगणा आणि तेलंगणानंतर आपण आता आंध्र प्रदेशमध्ये आगमन होत आहे आपलं. आपण आता आंध्र प्रदेशमध्ये सक्सेसफुली एंटर झालेलो आहे. पूर्ण धरणाच्या बाजूचा परिसर आहे आणि खूप छान आहे. इथून आता श्रीशैलम जे आपल्याला जिथं जायचं आहे ते 18 किलोमीटर आहे. जर हा बघाल तर आपण बोलू शकतो की एक चेक पोस्ट आहे म्हणजे एंट्री गेट आहे. तेलंगणामधून आंध्रामध्ये एंट्री करायचं. आंध्र प्रदेश राज्यामध्ये प्रवेश केल्यानंतर काही अंतर पार केल्यानंतर श्रीशैलम धरणाचं एक वेगळं स्वरूप आम्हाला बघायला भेटलं. चला आमचा गाडीवाला आम्हाला बोलवतो त्याच्यामुळे आम्हाला जायचं आहे. तर परत आम्हाला पुढे जायला पण उशीर होणार आहे त्याच्यामुळे आम्हाला जाणं गरजेचं आहे. वेळेअभावी आम्हाला काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला सुद्धा पूर्ण करता येत नाही आहेत. वेळ कमी असल्यामुळे आम्हाला लगेच निघावं लागलं. खूप सुंदर असं दृश्य होतं. बघण्याची इच्छा खूप होते, थांबण्याची. काही गोष्टी निसर्गाचं सौंदर्य तर पाहतोच पण आपण जे पाणी साठवतो आणि साठवल्यानंतर जे सोडलं जातं त्याचं जे रौद्र रूप असतं ते बघण्यासाठीची जी इच्छा होती ती एकदा पूर्ण झाली. श्रीशैलममध्ये आपली एंट्री झाली, आपलं स्वागत झालं आणि स्वागतासाठी एवढ्या गाड्या आहेत की आम्हाला पुढं जाऊनच देत नाही.
गणपतीचं मंदिर आहे, साक्षी टेम्पल म्हणून आहे. तर इथे आपलं दर्शन घेऊन जावं लागतं. पण आता हे उद्या दर्शन घेऊया. म्हणजे अशी मान्यता आहे की आपण ज्याला येतो इकडे तिकडून दर्शन करून आल्यानंतर, म्हणजे मी जे ऐकलं होतं ते असं होतं की इथून पहिलं आपल्याला दर्शन घेऊन मग आपल्याला तिकडे जावं लागतं ज्योतिर्लिंगाला. कारण की गणेशजींच्या आपण ज्याला आपण गणेशजींना सांगतो की आपण दर्शनाला आलो आहे, तर हे गणेशजी तिथे जाऊन महादेवाला सांगतात की हे लोक दर्शनाला आलेत वगैरे. तर असा मी इतिहास ऐकला होता. पण इथं आल्यानंतर असं पण ऐकलं की हीच गोष्ट उलटी होते. तर ठीक आहे, एकदा परफेक्टली काय इतिहास आहे तो बघूया. आता काही अंतरावरतीच आहे मला वाटतं मंदिर राहिलं आहे. स्पीड थोडं घ्यायला लागेल आपल्याला, कारण आपल्याला 9 वाजता आपलं आरतीचं बुकिंग आहे आणि त्याच्यासाठी आपण काही खर्च केला आहे. हा टोल नाका आहे. मंदिराकडे जाण्यासाठी एक टोल वेगळा स्पेशली काढावा लागतो. आता आपल्याला सगळ्यात अगोदर जाऊन पहिली जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला पहिलं हॉटेल बघायचं आहे. कारण आपल्याला चेंजिंग वगैरे करून मग आपल्याला जायचं आहे आणि आपल्याकडे वेळ पण खूप कमी आहे. तर आपल्याला चेंजिंग आणि सोबत स्नान या दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि वेळ खूप कमी, म्हणजे 1 तासाचाच आता वेळ राहिला आहे. म्हणजे 9 वाजताचा आपलं दर्शनाचं आपण जो पास काढला आहे तो 9 वाजताचा काढला आहे आणि आता 8 वाजले. तर त्याच्यामुळे 8 वाजल्यानंतर आता आपल्याला 9 वाजता तिथं पोहोचायचं आहे. तर आणि फायनली आता आपण एक हॉटेल शोधून काढले आपल्या पोरांनी. त्या हॉटेलमध्ये आणि आता हॉटेलची परिस्थिती बघून तरी आमच्या खिशावरती दाब जास्त पडेल असं वाटतंय. चला बघूया. तर मला वाटतं यांना सांगायची वेळ आली. गाईज बॅग दे ना, बांधलेली असेल. अरे ह्यानेच गाडी बांधली ती, आठवलं की नाही? पहिलं काम म्हणजे आपल्या बॅगा आपल्याला हे करायच्या, काढायच्या. दादा बॅग काढतायत आणि विशाल आमच्या बॅग कलेक्ट करायला जाणार आहे. जा विशाल प्लीज. तुषारचं काहीतरी वेगळं चाललंय, सॉरी विशालचं काहीतरी वेगळं चाललंय. मी माझी बॅग बांधून ठेवली होती आणि इथे झालंय की शू काय झालं तो विचार. मुलींसाठी इथे स्पेस नाही. ए काय काय इश्यू झालं, काय झालं, काय झालं? चल ना पोरांनी काय म्हणजे अरे टायमिंगचं कुठं आहे की या टायमिंगमध्ये यायचं आणि त्या टायमिंगमध्ये जायचं? अभी टाइम 140 हो गया. 140 हो गया. 9 बजे को तुम आया, सब चेक करने को बाहर गया. 9 बजे को आएगा तो क्या झगड़ा करेगा, तो क्या करना? तो पैसा कब दिया? क्या पैसा कब दिया आपको? पेमेंट कब दिया? पेमेंट तुम लेट आया, तुम टाइम आया तो करे हो गया. अरे तो ऐसा थोड़ी होता है, आपने पैसा लिया ना. अभी टाइम भी चेक करो. टाइम बराबर है, टाइम भी हमने चेक किया. 1 मिनट ठहरो. अभी टाइम कितना? तो वहाँ पे आपने बताया था क्या कि इतने बजे आना है? बताया था क्या? बताया था क्या कितने बजे आना है? मेरे साहब आया था, साहब का पूछो. अभी दे दो ना नंबर, फिर हम लोग अभी बात करेंगे. साहब का नंबर दे दो. आम्ही हॉटेलवरती तर पोचलो, पण त्यानंतर काय झालं हे बघण्यासाठी तुम्हाला 4थ्या भागाची थोडी वाट बघावी लागेल. तुर्तास धन्यवाद.